महाराष्ट्रात 2024 ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. 2024 ला मविया सरकार येणार, त्यामुळे 2029 साठी प्रयत्न करू, अशी शहा सूचना देत असतील. जयंत पाटलांचा अमित शहांना खोचक टोला. लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय, देवेंद्र फडणवीसांचा दावा. फडणवीसांच्या तोंडाखाली जास्त जिहाद येतोय. तुम्हाला भ्रष्टांची मतं चालतात, त्यामुळे भ्रष्टाचारांशी निकाल लावला असं बोलू नका, संजय राऊतांचा पलटवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली. खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य. आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही. लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं. हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती. माजी मंत्री पद्माकर वळवींचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. सरकार आदिवासींशी समाजाविरोधात असल्याचं मत. वळवी लवकरच नवी भूमिका जाहीर करणार. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोघे अद्यापही फरार.